मित्रांनो, आपल्या पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी मॅक्रोन्यूट्रिएंट्स जेवढे महत्त्वाचे असतात, तेवढेच महत्त्वाचे असतात मायक्रोन्यूट्रिएंट्स. हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्या पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, हिरवळपणा, फलधारणा, फुलधारणा या सर्वच बाबींसाठी चांगलं काम करत असतात. त्यामुळं ही मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्या पिकामध्ये फार महत्त्वाचा रोल निभावत असतात. मित्रांनो, या मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये नेमके कोणकोणते घटक येतात? यांचं नेमकं आपल्या पिकामध्ये काय काम असतं? तसेच याची कमतरता आपल्या पिकामध्ये पडली आहे, हे कसं ओळखायचं? याबद्दलची विस्तृत माहिती आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, मायक्रोन्यूट्रिएंट्स आपल्या पिकामध्ये फार महत्त्वाचा रोल निभावत असतात. यांच्यामुळेच आपल्या उत्पादनामध्ये भर पडत असते. यांचा ॲब्सेन्स म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये घट. त्यामुळं आपल्या पिकांमध्ये यांचं असणं फार जरुरत असतं. नेमकं या मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये कोणकोणते घटक येतात? तर ते खालीलप्रमाणे. नंबर 1 झिंक. मित्रांनो, झिंक हा आपल्या पिकामध्ये ग्रोथ हार्मोन रिलीज करत असतो. या ग्रोथ हार्मोन्समुळं म्हणजेच ऑक्झिन्समुळं आपल्या पिकांची वाढ चांगली होत असते. पिकाचे पानं मजबूत बनतात, खोड मजबूत बनतं. त्यामुळे एकंदरीत आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीचा मजबूतपणा मिळतो व पिकाचा ताण सहन करण्याची क्षमता सुधारत असते. याच्या कमतरतेची लक्षणं काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पानं पिवळी पडणे. झिंकच्या कमतरतेमुळे पिकाची पानं पिवळी पडतात. तसेच आपल्या पिकांची वाढही घटत असते. नंबर 2 बोरॉन. मित्रांनो, बोरॉन हा आपल्या पिकामध्ये फलधारणा आणि फुलधारणा या महत्त्वाच्या कामासाठी ओळखला जातो. बोरॉनमुळे आपल्या पिकाची फुलधारणा व फळधारणा सुधारते. चांगले फळ लागत असतात, फळांची क्वालिटी सुधारत असते. याच्या कमतरतेची लक्षणं म्हणजे आपल्या पिकामध्ये गळ जास्त वाढणे. फुलांची नवीन फुलं आपल्या पिकाला लागतात, ते गळतात, तसेच फुलकळ्या गळतात व आपल्या पिकाला लागणारं जे फळ आहे, त्या फळाची क्वालिटी खराब होते. फळ हे विकृत तयार होत असतं. नंबर 3 लोह. मित्रांनो, लोह हा आपल्या पिकांमध्ये नवीन हरितद्रव्य निर्मितीसाठी काम करत असतो. लोहामुळेच आपल्या पिकाला चांगला हिरवळपणा येत असतो व चांगले हरितद्रव्य निर्माण झाल्यामुळं नंतरची आपल्या पिकाची अन्न निर्मितीची प्रक्रिया सुधारत असते. लोहाच्या कमतरतेचं लक्षण म्हणजे आपल्या पिकांची नवीन पानं. जुनी पानं ही हिरवीच असतात, मात्र नवीन पानं ही पिवळी पडतात व पानांच्या शिराही हिरव्याच असतात. नंबर 4 कॉपर. मित्रांनो, कॉपर हा आपल्या पिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा निभावत असतो. कॉपरमुळं आपल्या पिकाची जी ताण सहन करण्याची तसेच रोगप्रतिकार क्षमता सुधारण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता सुधारत असते व आपल्या झाडाला एकमेव चांगलं आरोग्य मिळत असतं. कॉपरच्या कमतरतेचं लक्षण काय? तर कॉपरच्या कमतरतेमुळं आपल्या पानाचा शेंडा हा मुरगळतो, तसाच तो थोडासा कोमजतो आणि आपलं पानही थोडंसं वेडवाकडं तयार होत असतं. ही लक्षण आहे कॉपरच्या कमतरतेची. नंबर 5 मॅग्नीज. मित्रांनो, मॅग्नीजमुळं आपल्या पिकांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारत असते. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारल्यामुळं आपल्या पिकाची अन्न निर्मितीची प्रक्रिया सुधारते. चांगल्या पद्धतीचे अन्न निर्माण होतं, चांगल्या पद्धतीची फळं लागतात व एकंदरीत आपल्या उत्पादनामध्ये भर पडत असते. या मॅग्नीजच्या कमतरतेमुळं आपल्या पिकाच्या पानावरती पांढरे डाग पडतात, पिवळसर डाग पडतात व त्यामुळं आपल्या पिकाची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावत असते. नंबर 6 कॅल्शियम. मित्रांनो, कॅल्शियम हा आपल्या पिकाला मजबूती देत असतो. कॅल्शियममुळं आपल्या पिकाचं जे खोड आहे, फांद्या आहे, या फांद्या, खोड मजबूत बनतं व त्यामुळं जास्त वारा असेल किंवा जास्त पाणी पडलं असेल किंवा जास्त ऊन असेल, अशा कंडिशनमध्येही आपल्या पिकाला ताण सहन करण्याची क्षमता चांगल्या पद्धतीची मिळते व ताण सहन करण्याची जी शक्ती आहे, तीही चांगल्या पद्धतीची मिळत असते. आणि नंबर 7 क्लोरीन. मित्रांनो, क्लोरीन हा आपल्या पिकामध्ये पाण्याचा समतोल मेंटेन ठेवत असतो. त्यामुळं एखाद्या वेळेस पाणी कमी जास्त झाल्यास क्लोरीनमुळं आपल्या पिकाच्या आरोग्यास हानी पोहोचत नाही व झाड खराब होत नाही, डॅमेज होत नाही. तर मित्रांनो, ही काही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत जी आपल्या पिकामध्ये फार महत्त्वाचा रोल निभावत असतात. त्यांच्यामुळेच आपल्या पिकाला एकंदरीत चांगलं आरोग्य, चांगली फलधारणा, फुलधारणा व चांगली मजबूती मिळत असते. त्यामुळं आपल्या पिकामध्ये हे सूक्ष्म अन्नद्रव्ये फार महत्त्वाचा रोल निभावत असतात व त्यांचं असणं आपल्या पिकामध्ये फार गरजेचं असतं. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.